बऱ्याच ठिकाणी आता चर्चा चालू आहे की रवींद्र जडेजानी कुठेतरी चौथा गिअर, पाचवा गिअर कधीतरी टाकायला हवा होता. जाडेजाचा अप्रोच जे तुम्ही लोक म्हणताय त्याच्यात मला साधं म्हणणं आहे, जाडेजाला लिबर्टीच नव्हती. जाडेजाने जर स्विंग केला असता तर गरज काय आहे, एवढ्या वेळ नीट चाललंय ना, हे कायम होतं. आणि 30 रन्स या अशा कंडिशन्स मध्ये टेस्ट मॅच मध्ये T20 मधल्या 30 रन्स सारखे नसतात. त्यात काय एवढं 3-6 मारायला काय होतं असं नसतं अहो. त्याच्यामुळे जाडेजाला तो चान्स घ्यायची वेळच नाही आली असं मला वाटतं. जाडेजाने खूप प्रयत्न केला तो चान्स घ्यायची वेळ यावी. 20च्या खाली आलं असतं ना तर तो 6 पैकी 1 कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊ शकला असता. आणि एस्पेशली सिराजला जेव्हा बॉल लागला खांद्याला, त्याच्यानंतर मेसेज पाठवला गेला होता आत की शक्य तेव्हा 6 बॉल्स तू खेळ, जमलं तर शोएब बशीरचे 1 किंवा 2 बॉल्स दे सिराजला. हा मेसेज आल्यानंतर ती 20च्या खाली आलं ना की पहिल्या 6 मध्ये 1 चान्स घेणं शक्य असतं, तोपर्यंत नाहीच शक्य.